नमस्कार, माझे नाव नाना अंबादास कांबळे, राहणार कोटा स्कीम सेक्टर नंबर 22. माझे बंधू जवळजवळ 4 महिन्यापासून कॅन्सरग्रस्त आहेत. त्याचे किमो जवळजवळ 15 किमो झाले. 15 किमो झाल्यानंतर आम्ही आपुलकी हॉस्पिटलला ॲडमिट केलं. आपुलकी हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर तिथं साधारण बिल 1,40,000 बिल आले होते. त्यातून आपण 70,000 भरले आणि जे काय उरलेली रक्कम जी होती गोडके सरांनी फोनवर सांगून त्यांना ती रक्कम माफ करायला हवी. डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही गोडके सरांच्या फोनमुळे तुम्हाला 70,000 रुपये माफ करतोय. तर अमित गोडके सरांचं मी मनापासून धन्यवाद करतो. आणि नंतर ती पेशंट काढून डी.वाय. पाटीलला टाकलं. डी.वाय. पाटीलला टाकल्यानंतर तिथेही गोडके साहेब काय म्हणले की तिथे नाना तुम्ही 1 रुपया भरायचं नाही. तिथेही मला माफ केलं तिथं. म्हणजे आता पेशंट आपला तिथंच आहे. कुठं डी.वाय. पाटीलला. तर डी.वाय. पाटीलला सुद्धा माफ केलेलं आहे. आता तिथनं डी.वाय. पाटील आपलं पेशंट जरा सिरियस आहे. तर ते डी.वाय. पाटीलवाले म्हणतात की तुम्ही शिपलाला घेऊन जावा. आता ते शिपलाला घेऊन जावं म्हणतात. तर आपण गोडके सरांना मी आता फोन केला होता. तर सर म्हणले की नाना तुम्ही शिपलाला जरी ॲडमिट केलं तरी काय फरक पडत नाही, चांगला आहे शिपला दवाखाना, तिथे बी काय तुम्ही हिची काय काळजी करू नका. म्हणजे गोडके सरांनी मला जवळजवळ लय म्हणजे जास्त मदत केलेली आहे. तर त्यांच्या गोडके साहेबाच्या मनापासून आभार मानतो.